गुरुवार दिनांक 6 जून 2024ला बेटर कॉल सोलचा 3रा सीझन संपला. तेच 10 एपिसोडचा. आता पुढचा सीझन 4था येईलच. तर ह्याच्यात पण तेच, म्हणजे इतकं सगळं हा जग त्याच्याबरोबर करतो, जिमी बरोबर, म्हणजे सोल बरोबर. तरी पण त्याला आपल्या भावाकरता असतंच, म्हणजे काळजी जी आहे त्याच्या तब्येतीची. आणि मदत लोकांची करायची तर हे तर त्याचं ब्रीद असतंच. कोणी आपल्याला हेल्प करो न करो, तो त्याला जर कोणी प्रॉब्लेम मध्ये दिसलं तर तो त्याचा पिंडच की दाखवलाय, म्हणजे की तो हेल्प करतो. मग बाय हुक ऑर क्रूक, मग ते हे बघत नाही तो की आपण कायद्याने चाललोय का बेकायद्याने चाललोय की कसं आहे, पण आपण त्याला मदत करायची. ही जर नीडी पर्सन, जेन्युइन करण्याकरता त्याला गरज आहे तर आपण त्याला मदत करायची. हे त्याचं या पूर्ण सीझन मध्ये आणि दिसलंय. तर तेच लास्ट सीझनच्या याच्यामध्ये, सेकंड सीझन मध्ये तिथे एंड होतो की तो त्याचं कन्फेशन रेकॉर्ड करतो. आणि मग आता या सीझन मध्ये सुरू होतं की त्याच्यावर केस करतात आणि की त्यांनीच ही हेराफेरी केली होती, कागदांमध्ये बदल नंबरचा 1261 ला 1216 केलं होतं आणि पत्त्यामध्ये. आणि मग ती टेप घेण्याकरता त्यांनी माझ्या घरी जबरदस्ती घुसला दार तोडून आणि ती टेप पण डिस्ट्रॉय केली. तर आता कोर्टात ह्याची केस ऑफकोर्स किमच लढते. तर मग हे लोक याच्यात हे करतात की किम असं ठरवते की हां, तू कन्फेस कर की मी असं बोललो, हे सगळं मीच बोललो, पण हे प्रूफ करायचं आपण की तो आजारी आहे आणि खरंच आजारीच, म्हणजे मेंटली त्याला हे जे काही इलेक्ट्रॉनिक्स आहे हे सगळं सायकोलॉजिकल आहे. पण त्या नादामध्ये त्यांनी स्वतःला इतकं जास्त हे केलंय, म्हणजे प्रोटेक्टेड किंवा सिंपथी घ्यायचं लोकांकडनं. आणि मला त्या दिवशी म्हणजे असं वाटलं की खरंच त्याला त्रास होतोय आणि म्हणून त्या नादात मी कन्फेस करायचं म्हणून करून गेलो. मी काही खरंच नाही केली आहे हेराफेरी, तर हे तू कन्फेस कर. बाकी मग म्हणजे किरकोळ होता, ते दार तोडलं आणि ते तर लोकांनी पाहिलंच. तिथे पोलीस पण होता आणि याचा HHMचा हेड पण होता. त्याच्यामुळे ते तर तुझ्या विरुद्ध जबानी देतीलच. त्याच्यामुळे ते तू कबूलच कर की हो, मी जबरदस्ती घुसलो, पण बाकी तर काही नुकसान कोणाला नाही पोचवलं. तर मग त्याची तुला काय 12 महिने 6 महिने जेवढी पण जेल होईल पनिशमेंट, तर ती तू कर. तर असं म्हणजे त्यांचं ठरतं आणि मग तसंच ते लोक करतात. तर ते प्रूफ करायला तो एका माणसाला चकला धक्का द्यायला असतो आणि एक इलेक्ट्रॉनिक चिप त्याच्या पोटाच्या आत चिपकवून टाकतो आणि पूर्ण वेळ हा कोर्टात असतो, आपलं कन्फेशन देत असतो आणि मग दाखवतो की जिम पहा, ही इलेक्ट्रॉनिक चिप इथे होती पण तरी याला काही झालं नाही, हा इतका नॉर्मल बसला होता वगैरे, असं हे दाखवतो. आणि म्हणतो की हे त्याचं मेंटली, त्याच्याकडनंच ही चूक झालेली आहे, तो मेंटली अफेक्टेड आहे. मग असं करून शेवटी म्हणजे जिमीला हे मिळते सुटका. पण ते 12 महिन्याची त्याला हे बंद करतात की तू आता 12 महिने वकिली करू शकत नाही, टाईप ऑफ सस्पेन्शन तुझं हे, आणि कुठेही तू प्रूफ करायचं नाही, कोणाच्या मध्ये कोणाला सल्ले देणं वगैरे प्रकार करायचे. त्याच्यामुळे त्यांनी आणि किमने मिळून जे एक नवीन फर्म सुरू केली असते, WM असा सिम्बॉल करून, तर ती आता कशी मग एकटी किमच्याच जोरावर चालायचं. तरी मग हा खूप सोशल सर्व्हिस वगैरे करून इकडे हेल्प कर तिकडे हेल्प कर करत पैसे कमवत असतो. आणि पुन्हा त्याचे ते सँड पायपरचे म्हातारे लोक असतातच. मग त्या सँड पायपरच्या म्हाताऱ्या लोकांकडनं त्याला हे कळते की अजून त्यांनी त्यांच्यातल्या एका लेडीनी त्यांच्या रिटर्न करता काही फाईलच केलं नाहीये. मग बाकीच्या मैत्रिणींना तो भडकवतो तिच्या अगेन्स्ट आणि मग ती पण तयार होते. असं करून मग तो शेवटी म्हणजे त्यांचं सँड पायपर कडून जे रिटर्न्स मिळायचे होते त्यांचे, ते मिळवण्याकरता मदत करतो. तर या दरम्यान त्याला म्हणजे त्या मैत्रिणींमध्ये अबोला होतो. मग तो परत एक प्लॅन करतो की स्वतः विरुद्ध कट करतो की म्हणजे मी वाईट आहे आणि मी कसं त्या म्हाताऱ्यांना असं करून ते म्हाताऱ्यांना ऐकू जाईल असं हे करतो. मग त्या म्हाताऱ्या
परत एकी होते आणि याच्याशी त्या बोलेनाशा होत्या, पण त्याचा पर्पज सॉल्व्ह झाला असतो. असंच कम्युनिटीचं काम करताना एका मुलाला घरी जायचं असतं, पण तो देत नसतो, मग त्यालाही धमकी वेगळ्या प्रकाराने देऊन त्याला पण मदत करतो आणि त्याच्याकडून मग ते $700 त्याला मिळतात. म्हणजे अशी त्याची छोटी 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 कमाई सुरू असते. पण मीन व्हाईल हिच्यावर खूप बर्डन असतं किंवा केसेस वगैरे. ते पेजची तर केस असतेच, म्हणजे बँकचं ते तिच्याकडे मोठं काम आणि शिवाय दुसरे काम येत असते. तर त्या नादात तिच्या डोक्यामध्ये काय चालू असतं, तिचा ऍक्सिडेंट होतो आणि झालं. मग ती म्हणजे हात फ्रॅक्चर बरंच लागतं वगैरे. तर मग शेवटी हे लोक ठरवतात की आता आपण सध्या तर हिलाही रेस्ट आहे करायची किंवा ही हळूहळूच काम करू शकते आणि यालाही करायचं नाही. मग इतकं मोठं आपण ऑफिस केलंय, सेटअप केलंय इतकं सगळं, परत ती रिसेप्शनिस्ट ठेवली आहे, असिस्टंट ठेवली, तिचे पगार. मग ते शेवटी तिला म्हणतात की बा तू आता बघ म्हणे काम दुसरीकडे, पण आम्ही तुला गरज पडली तर परत बोलव. आणि शेवटी ते ऑफिस डिमॉलिश करतात सध्या टेम्पररीली. आणि इकडे दाखवलंय चकचं वेडेपणा इतका वाढत जातो हळूहळू हळूहळू की तो सगळे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स घरातले, कुठे स्विच आहे, हे का मीटर जोरात चालतंय, असं करून सगळं तोडफोड, पूर्ण घराची नासधूस नासधूस करतो. आणि त्या नादामध्ये तो एक जो लॅम्प घरात तोही पडतो आणि पूर्ण घराला आग लागलेली दाखवली. म्हणजे हा घरातच बसलेला आहे, पूर्ण घराची तोडफोड झालेली आहे, नासधूस झालेली आहे आणि घरात आग लागलेली. आता डोंट नो तो सर्वाईव्ह होतो का नाही होत आणि काय होते पुढे. आणि मधले मग काही ते जे लोक असतात, गस आणि कार्टल, त्यांचं कॉन्फ्लिक्ट आणि त्यांच्यातले इश्यूज. मग त्याच्यातला जो कार्टल असतो त्याला त्याच्याकडे जो हा काम करणारा नाचो असतो, त्याच्या वडील प्रामाणिक असतात, तर त्यांच्या बिझनेसमध्ये शिरून आपला ड्रगचा बिझनेस वाढवायचा असतो. पण नाचोला माहित असतं की आपले वडील कधीच हो म्हणणार नाही. तो वडिलांना सांगायचा बराच प्रयत्न करतो, पण ते तयार होत नाही. करतो कन्व्हिन्स कसं तरी टेम्पररीली, पण तो त्याचबरोबर कार्टेलच्या ज्या गोळ्या असतात त्या बदलतो, तर त्याच्यामुळे त्याला अटॅक येतो आणि तो पडतो खाली. त्याला पण हॉस्पिटलाइज केलेलं दाखवलेलं आहे. कदाचित म्हणजे काय होतं आता त्या हॉस्पिटलाइज केल्यावर त्याचं. आणि गसच त्यावेळेस म्हणजे गस आणि त्याचं काहीतरी बोलणं चालू असतं, त्याच वेळेस त्याला होतं. तर गस ह्याच्याकडे बघतो नाचोकडे, कारण नाचोनी खाली पडलेल्या त्या गोळ्या उचलल्या असतात आणि गसनी त्याला टेम्पररी एड देऊन हॉस्पिटलाइज केलेलं असतं. तर त्याला थोडासा नाचोवर शक झालेला असतो. आणि इकडे बाकीचे तर त्यांचं मत आहे मारामारी, बंदूक, माईकचं मदत करणं नाचूला वगैरे, हे चालू आहे साईड बाय साईड दाखवलेलं आहे. आता बघू फोर्थ सीझन मध्ये काय होतं.